भारताचा निवडणूक आयोग पक्षपाती निर्णय घेत असून आयोगाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वाभाडे काढले आहेत. उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. ठाकरे गटाने गेल्या आठवड्यात लॉन्च केलेल्या प्रचार गीतमधील काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून ते शब्द गाण्यातून काढून टाकण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. या संदर्भात आज दुपारी रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर परखड शब्दात टीका केली. तसेच यावेळी त्यांनी मोदी व शहांचे 2 व्हिडिओही पत्रकार परिषदेत दाखवले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटीशीची माहिती दिली. गेल्या आठवड्यात आम्ही आमचे मशाल गीत सर्वांसमोर ठेवले होते. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र दिले आहे. त्या गाण्यातले 2 शब्द काढायला लावले आहेत. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावला आहे. आम्ही यात कुठेही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही, पण आम्ही हिंदू धर्म सोडला अशी आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्यांना आयोगाने आता त्यावर बोलावे, असे ठाकरे म्हणाले. गाण्याच्या कोरसमध्ये जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. त्यातला जय भवानी हा शब्द काढा व निवडणूक आयोगाचा फतवा आम्हाला आला आहे. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल इतका द्वेष आकस त्यांच्या नसानसात ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आज जय भवानी काढायला लावताय, उद्या जय शिवाजी काढायला लावाल, असेही उद्धव ठाकरे संतापाने म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचार सभांमध्ये केलेल्या भाषणाचे 2 व्हिडिओ दाखवले. यात त्यांनी केलेल्या उल्लेखांचा संदर्भ देत आयोगाने आधी त्यांच्यावर कारवाई करावी, मग आमच्यावर करावी अशी भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये निवडणूक झाली त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे एका मुद्द्यावर लेखी विचारणा केली होती, असे म्हणून उद्धव ठाकरेंनी 2 व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या. यात जेव्हा मतदानासाठी बटन दाबाल तेव्हा जय बजरंग बली म्हणून बटन दाबा असे मोदी म्हणताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये आया बहिणींना अयोध्येत दर्शन करायचे आहे, खर्चही होईल, पण मी सांगतो नाही होणार. 3 डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपचे सरकार बनवा. हे सरकार सगळ्यांना मोफत रामलल्लाचे दर्शन घडवेल असे अमित शहा म्हणताना दिसत आहेत. आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पंतप्रधान मोदी व अमित शहांना आयोगाने सूट दिली आहे का? कायद्यात काही बदल केला आहे का? पंतप्रधान व गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटन दाबायला सांगतात. अगदी कचाकचा नसतील म्हणत तरी बटन दाबायला सांगत आहेत. हे निवडणूक आचारसंहितेतील नियमानुसार आहे का? वारंवार स्मरणपत्र देऊनही आयोगाकडून कोणतेही उत्तर आले नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणत आहेत. आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं, याची तुम्हाला आठवण आहे. शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले 2 शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत. आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवं असं आहे की हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीवन कर त्यास तू बहाल. आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे. आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते राज्यकर्ते आहेत, त्यांच्या हाताखाली हा निवडणूक आयोग काम करतो. आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का? कारण मला असं वाटतं की मनोहर जोशींची जी केस झाली होती सुप्रीम कोर्टात, त्यामध्ये हिंदुत्व, हिंदू धर्म ह्याच्याबद्दलची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं. हिंदू धर्माच्या आधारावरती मत, आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही. पण आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर आहे, हे 2 व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दामून दाखवले. त्याच्यामध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान, मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं काळजीवाहू असतं, पंतप्रधान असं म्हणालेले की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा. अमित शहा म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू. आम्ही सुद्धा राम भक्त आहोत, आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे.
ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले, अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना भवानी झाली काय, भवानी झाली काय असं आपण म्हणतो, आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे. अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत, कानाकोपऱ्यात, गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या आम्ही हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते आम्ही बोलणारच, ते कोणी थांबवू शकत नाही, तर तुमचा आक्षेप असता कामा नये. आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय? शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.